पहिले षटक आपण पाहतोय धीरज. हो, पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय आणि काय घडतं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो पहिला. यानंतर पुढची लढत आहे बघा आजच्या दिवसातील तिसरी लढत वाघुली राम आणि कचलखंड या दरम्यान. हो, अजून एक चेंडू निर्धाव. यश भोपी सारखा एक बलाढ्य, अंकेश कामोडकर सारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र निर्धाव चेंडू टाकणं साधं सोपं काम नाहीये, परंतु धीरजनं काम करून आतापर्यंत दाखवलं. 3 षटकांचा सामना आहे. चेंडू लॉक केलाय, निर्विकेट क्षेत्र निवडलाय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर अंकेशने मात्र फुलटॉस चेंडूला विडकावून दिला मिडविकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला. अंकेशच्या बॅट मधून आलाय तो पहिला षटकार आणि षटकारांशी संघाचं खातं खुलं झालं 6 धावांनी. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय रंगात कावकवण्याच्या दिशेने, चेंडू दिला सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. गौरीस्फोट निवाळी आणि मोठी जुई 1-1 सामना जिंकून दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. वरतून करून काढला पॉइंटच्या रिझन मध्ये, चेंडू जाते 1 बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चेंडू द्यायचे नवीन. गावदेव जुई संघाचे सर्व खेळाडू थोडेसे लेझी झाले. चल पुढची लढत आहे वाघुली विपक्ष कसलखंड. हो, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गुटीने चुकला. इथे मग यश भोपी स्ट्राईकला जातोय, स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या एकूण 11-15. पहिलं षटक आपण पाहिलं धीरज काथाराचं. पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर गेअर चेंज केला मी म्हणेन अंकेशनं. 1 षटकार आणि 2 चौकार लगावले आणि त्या फलंदाजीच्या जोरावर 15 धावा तब्बल कुठून काढल्या धीरज काथाराच्या पहिल्या षटकामध्ये. वाघुली राम आपला संघनायक पाठवून द्यायचंय आणि कसलखंड आपला संघनायक पाठवून द्यायचा टॉस साठी. अतिश काथारा अतिशय खांद्यावर जबाबदारी दिली. हो, जबाबदारी स्वीकारत असताना इथे मात्र फलंदाज अंकेशला माघारी परतावं लागेल. जो फलंदाज मैदानामध्ये तळ ठोकला होता, जो मैदानामध्ये लागला होता फलंदाज अंकेश, तो मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला चेंडू फेस करत असताना अतिश काथाराचा आणि अतिशने मात्र त्याला
परतीचा प्रवास दाखवलाय. डगावचा शिकार झालाय तो अंकेश हा फलंदाज. 15 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. जितेश भोई मैदानामध्ये दाखल झालाय. युनिट नंबर 3. मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलं होतं. 9 धावांचं योगदान दिलं होतं 7 चेंडूमध्ये. तर या सामन्यामध्ये 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मात्र तुम्हाला षटक कमी आहे. ताबडतोब फलंदाजीसाठी सुरुवात करावी लागेल. यश भोपी अजून देखील नॉन स्ट्राइक एंडलाच उभा आहे. जवळजवळ 7 चेंडू झाले. तर मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 25 धावांची बहारदार खेळी केली होती. हो, ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर इथे काय घडते पाहायचं आहे. तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो जितेशला. नितेश तिसरे पंच ऑन स्क्रीन बघतायत. अतिश काथारा या गोलंदाजावर आक्षेप घेतला होता. तिसरे पंच बंटी कोंडिलकर त्याचं निरसन करतील. पूलचा फटका काऊच्या दिशेनं क्षेत्रक्षक धावतायत. धीरज काथारा एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं. ताळमेळ जुळलं नमुळे एकच धाव पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू मात्र अतिशय निर्णायक पाहायला मिळाले. अगदी वेगावर स्वार झालाय तो अतिशय गोलंदाज. हो, पुन्हा एकदा पूल करा. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. काय घडते पाहायचं. नक्की झेल पकडलाय आणि माघारी परतावा लागेल या शिफोपीला. जो मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती ती कामगिरी मात्र आता या सामन्यामध्ये करता आली नाही आहे. आणि सलामीची जोडी मात्र मैदानातून बाहेर निघाली या षटकामध्ये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि वेगावर स्वार झालेला गोलंदाज आपण पाहिला अतिश काथारा, ज्यानं आतापर्यंत 1 धाव खर्च केली आणि 2 सफलता मिळवल्या आणि सलामीच्या जोडीला बाहेर तंबूचा रस्ता दाखवला. गोलंदाज अतिश आपलं वर्चस्व दाखवतोय. संघनायक राजेश काथारा यांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी स्वीकारत असताना अतिशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवल्या, 1 धाव खर्च केली. आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय दीप पाटील. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्याला संघनायक या वाजवली आणि कसलखंड टॉस साठी यायचा. या इनिंगच्या अगोदर आपण टॉस करून घेणार आहोत. हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली होती. पंचांनी निर्णय फेटाळून लावला. हाईट फॅक्टर पाहिली, लाईन पाहिली, त्या मात्र लाईन चुकीची होती हे दर्शवलं आणि त्यानंतर मात्र निर्णय आपण पाहिला. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 17 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो, इथे पूल गेला तर क्षेत्ररक्षक आहे, झेल करतोय. काय घडतंय. धीरजनं मात्र चांगला झेल टिपलाय आणि अजून एक फटका लागेल तो निश्चितच मोठी जुळी संघाला. 17 या धावसंख्येवर शेवटच्या चेंडूवर आली सफलता आणि 3 गडी बाद धावसंख्या एकूण 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17 पाहायला मिळते.
रिक्षा गणेश गणेश सावकाश गणेश सावकाश गणेश सावकाश 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 काय धूळ उडती जाऊ नको बाबा रे. राम राम चला टॉसला. प्रेम काथार आलाय नवीन गोलंदाज. तिसरे षटक घेऊन प्रेमच्या खांद्यावर जबाबदारी दिली. स्ट्रायकरला फलंदाज दीप. हो ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः खोदून काढला. चेंडूला एक धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यापर्यंत धोका पत्करलाय परंतु धोका निश्चितच पूर्ण होतोय. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ऋतिक गावण आणि दीप पाटील ही जोडी मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूला 2 धावा. धावा येणं अपेक्षित आहे. धावांचा ओघ सातत्याने सुरू ठेवणं अपेक्षित आहे. कारण क्रिकेटमध्ये धावा किती असतात तर कमी असतात. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं धावा डिपेंड केला म्हणून मोठी जुई संघाने 55 धावा 4 षटकामध्ये करायच्या होत्या कामोठी संघाला. हो पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंगचा अभाव. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धीरज परंतु काय घडलं तर चेंडू हाताला प्रेशर खाली निसटला आणि इथे मात्र जीवनदान मिळालं. दीप पाटीलला 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 1 धाव दीपच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्या एकूण 20 धावा. चला वाघिली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. कसेलकर संघाचा संघनायक देखील उपस्थित झाला. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. हो एकट्याच्या वरती खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडते पाहिजे तर दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्की त्याने मनाशी उराशी बाळगलं की प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा तरी यायला हव्यात. किमान अक्षरशः चौकार षटकार नाही आला तर किमान 2 धावा तरी यायला हव्या प्रत्येक चेंडूवर असं मनोबल दाखवत असताना आपण पाहतोय. ऋतिक गावण आणि प्रेम पाटील. दीप पाटील प्रेम गोलंदाजी मार्गावर आहे. 2-3 चेंडूचा खेळ संपला. 5 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले त्या प्रेम काथारानं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे मोठी जुई संघासाठी. हो इथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली. वेगावर स्वार झाला होता प्रेम काथारा. सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेते. एसटी रक्षक महेंद्र देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय. शेवटचे 2 चेंडू 20 धावा धावफलकावर. सॉरी 22. बघा लक्ष किती होतं की आपल्या खेम्यामधून मोठी जुई जा. हो इथे मात्र काय घडलं तर खेळ सुटलाय ऋतिक गावणचा आणि धावसंख्या 29. शेवटचा चेंडू. असं सकाळी आपण पेंडिंग सामना पाहिला त्या पद्धतीने सामना पुन्हा एकदा तसंच पाहायला मिळतो की काय 25 धावांचं लक्ष होतं. पेंडिंग सामना आपण पाहिला कुडाळ विपक्ष सोमाटणे. कुडाळ संघाने सहजरित्या तो पार केला आणि तसा सामना दुसरा देखील पाहायला मिळतो. 3 षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा जमा केले. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकरला फलंदाज दीप पाटील आपण पाहतो. हो दीपने मात्र चेंडूला प्रहार केला. चेंडू हवेत आहे. फटका फसलाय परंतु घडलं काय धीरजने झेल सोडलाय. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या आणि तिसरी धाव होईल का? हो तिसरी धाव देखील झाली आहे आणि 4थ्या धावेला पाचारण केलंय. पुन्हा एकदा काय घडते पाहायचं आहे. 4 धावा चित्त्याच्या चपळानं पडून काढल्यात. एक चूक किती महाग पडते हे आता निश्चितच कळलं नेवाळी संघाला. कारण धीरजने सोडलेला खेळ तो धाव संख्या आपण पाहिली तर एकूण
चला टॉस करूया आपण मान्यवरांचे शुभ हस्ते. अजय मुंडकर यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला वाघोली संघ आणि कसलकण संघ आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 4 षटकांचा सामना असेल हे लक्षात घ्या. सेकंड राऊंड आपण 3 षटकांचा करतोय आणि अजय मुंडकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय कारण त्यांनी स्पॉन्सरशिप केले चेंडूची या स्पर्धेसाठी. 5 बॉक्स आपल्याला चेंडूची पूर्तता केली अजय मुंडकर यांनी. वाघोली संघाने नाणेफेक जिंकले. चला मोठी जी संघ क्षेत्रक्षी सजून घ्या. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 27 धावसंख्या आणि 28 धावाचा पाठलाग करायला लागेल निश्चितच नेवाली संघाला. धीरज कातारचं पहिलं षटक 15 धावांचं. अतिश काताराचं दुसरं षटक आपण पाहिलं 2 धावांचं आणि 3 सफलता त्यामध्ये मिळवल्या. प्रेम कातारानं तिसरं षटक टाकलं 10 धावांचं. इथे आपण पाहिलं तर निश्चितच 2 गोलंदाज थोडेसे महागडे पडले आणि त्यामुळे मात्र अनकेशने मारलेले 2 चौकार आणि 1 षटकार 15 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. यशला काहीच करता आलं नाहीये आपल्या संघासाठी. नंतर जितेश भोईरने 1 धाव केली आपल्या संघासाठी. दीप पाटीलने 7 धावा केल्या. ऋतिक गावणनं मात्र 3 धावा केल्या आणि अशा रीतीनं फलंदाजी जोरावर 27 धावा जमा केल्या. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तर बॉक्स मध्ये पाणी टाका. चला नेवाळी संघ आपण सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळाला वाघोली विपक्ष कसलखंड. निश्चितच आपण पाहिलं 3 षटकामध्ये 28 धावा जमा करायच्या म्हणजे प्रति षटकामागे 9.33 सरासरी राखायचे. परंतु मोठी जुई संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. दीप पाटील असेल त्यानंतर चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे देखील. परंतु या धावा वाचवल्या जातील का की धावाचा पाठलाग सहजरित्या पूर्ण होईल का किंवा नेवाळी संघाची दमछाक होईल का धावाचा पाठलाग करता करता की मोठी जुई संघ या धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी चांगली करेल का. चला बॉल द्या. तर सनराइज अकॅडमीचे सर्व आपण पाहतोय. दीपक कार्लेकर सर यांचं इथं आगमन झालं. त्यांचं आगमन झालेलं सरचे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बॉल पाठवणे. धीरज आणि महेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दीप पाटील खांद्यावर जबाबदारी दिली गोलंदाजीसाठी. पंच आपण पाहतो मयूर चिमणे आणि त्याचबरोबर समीर शेळके सॅम पंचच्या भूमिकेमध्ये. दीप पाटील गोलंदाजी मार्ग.
पॉवर प्ले षटक असेल त्या पॉवर प्ले षटकामध्ये मगाशी आपण पाहिलं 15 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. या पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा येतात पाहिजेत, किती धावांपर्यंत रोखून ठेवतोय दीप पाटील. हो, पहिला चेंडू लॉक केला, इथे चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राकडे, सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आल्या आल्या मात्र असं वाटतंय की आपल्या दोघांमधूनच सेट होऊन आला हा फलंदाज धीरज काथारा, आणि धीरजने मारलेला हा उत्तुंग षटकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती नेवाळी संघाची. दीप पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र पूर्णपणे वर्चस्व दाखवले आता. हो, इथे मात्र स्वीप केला चेंडूला, फाईनल क्षेत्र निवडला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. अजून एक मोठा फटका, चौकार पाहायला मिळतोय. अधिक धावांचा तुटवडा, आणि त्यात मात्र असे चेंडू तुम्ही टाकाल तर धीरज काथारा तुम्हाला सोडणार नाहीये हे त्यांनी दाखवून दिलंय. तर पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, आणि विजयाची वाटचाल चौकार षटकारांची भाषा बोलून करतोय धीरज काथारा. निश्चितच पुढचा चेंडू. हो, पुन्हा एकदा पूल केलाय, पॉवरफुल फिटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. धाव संख्या 19. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे धीरज काथाराचा, कारण दीप पाटील चांगला गोलंदाज आहे, आणि त्या गोलंदाजावर मात्र अक्षरशः तुटून पडलाय तो धीरज काथारा. दीप पाटीलला मात्र आता विचारात पाडलाय, विचार विनिमय व्हावं लागलाय, आता गोलंदाजी करायची कशी. हो, आता मात्र टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. निश्चितच चेंडू ढकलला गेलाय. एक धाव धीरजच्या खात्यामध्ये. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तर आता फक्त 4 चेंडूचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 25 धावांचं 28 धावांचं लक्ष आहे, आणि 5वा चेंडू आपण पाहतो निर्धाव चेंडू. जशी स्ट्राईक रोटेट झाली मात्र सुटकेचा निश्वास सोडल्याचं मी म्हणेन दीप पाटीलना. हो, इथे मात्र पुलचा फटका पाहायला मिळतो महेश बॅट मधून. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी, आणि या 4 धावांच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 21 धावा तब्बल कुठल्या गेल्या दीपच्या गोलंदाजीवर, आणि अक्षरशः दोन्ही फलंदाज तुटून पडले, आणि आता समीकरण उरलाय 12 चेंडू 7 धावांची गरज. तर 12 चेंडू 7 धावांची गरज आहे नेवाळी संघाला. अंकेश हिरवेसाठी केलाय, मात्र इथे काय घडतं, दरम्यान क्षेत्राकडे चेंडू निघून चालला होता, क्षेत्रक्षेप होता तिथे, आणि मिळेल फक्त सिंगल फलंदाज धीरजला.
22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो स्लोवर पद्धतीने चेंडू पडतो. एक्स्ट्रा आपण पाहायला इलेक्ट्रिक खूपच बाहेरून जाणार चेंडू. चेंडू आव्हान घोषित होते. धावसंख्या एकूण 23. अकरा चेंडू 5 धावा. हो पोलचा फटका. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय सुतेज भोपी. वाईटला रिव्ह्यू नाहीये त्यामुळे पंचांचा निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. 24 धावा धावफलकावर 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहे. हो फटका सजवलाय. निर्विकेट क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि विजय फटका पाहायला मिळाला महेश बाट मधून आणि सामना जिंकलाय दुसऱ्या फेरीमध्ये गौरी स्पोर्ट नेवाळी संघ. राजेश काथाराचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीच्या जोडीने मात्र विजयाची वाटचाल करून दिली. या सामन्याचा हिरो तर या सामन्याचा हिरो आपण पाहतो अतिश काथारा. 1 षटक 3 सफलता आणि 1 धाव. निश्चितच अतिश काथारा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर